ब्रिजवरून जाऊ बघ. सत्यानाश होईस का भाई. ए मला सोडून कुठं चालली. सो हे गाईज, मी प्रथमेश, प्रोफेशनली आर्किटेक्ट इंटेरियर डिझायनर आहे. पण व्लॉगिंगची खूप आवड आहे. तर आज आयुष्यातला पहिला व्लॉग शूट करतो आहे. व्लॉगचा विषय असा आहे की आपण चाललो आहे माझ्या मैत्रिणीला भेटायला. की तीही आर्किटेक्ट आहे आणि तीही पुण्यामध्येच आहे. आणि जो आपला बेंगलोर मुंबई हायवेवरील कराडमधला जो ब्रिज आहे त्याचंही आज उद्घाटन आहे. तर तेही आपण या व्लॉगमध्ये कॅप्चर करत आहोत. आणि आपण चाललो आहोत आपल्या आता रिसेंटली घेतलेल्या ओलावरून, जी की ही आहे. तुम्ही मौसम बघू शकता. खूप असं चांगलं वातावरण झालेलं आहे. बघूयात पुढं काय होतंय. चला भेटूयात आपण डायरेक्टली कराडमध्ये. सो गाईज, पोचलो आहे आपण तुझ्या बिल्डिंगच्या खाली येतच असेल ती, कारण आत्ताच जस्ट कॉल केला होता मी. बघूयात आपण कधी येते ती. खाली आत्ताच. हाय, कशी आहेस? गाडी बघितलीस? कशी वाटली आहे ना? तोंड वगैरे बांधून आलीस. कसं वाटतंय तुला? हे बघा, लावलंय आता कामाला. कारण मी आत्ताच समजलं की पुण्याला चालली आहे. तर आपल्याला आता सोडायला जायचं आहे. गाडीची पर्सेंटेज आहे 49, पण ठीक आहे. ऊन पण खूप जरा जास्तच आहे. तर बघू, मॅगडीला वगैरे जाऊन थोडं कॉफी वगैरे पिऊयात. काय खाणार आहे? गाडी कुठली कुठली पहिली? नाही, सगळ्यात लास्ट करते आणि विंडो सीट केली ब्लॉगमध्ये काय आलं? काय म्हणतात? मला उद्या साईट विजिट आहे 9 वाजता. कुठं? मुशी. आणि कशी जाणार आहेस? भूर गाडी गाडी घेऊन मुशीला? काय साईड विजिट? कसली साईड आहे? कमर्शियल नाही आहे, त्याला हे करायची अपार्टमेंट आहे. मला पण माहीत नाही, फर्स्ट टाइम. झालं, आता आपण डायरेक्टली भेटूयात मॅगडीमध्ये. सो गाईज, आपण पोचलो मॅगडीमध्ये. काय तू म्हणत होतीस? बोल. मी म्हणलं माझी कुर्ती कशी आहे, खूप छान, खूप. चालायचं कितीही खर्च केला तरी. शांता गाढवाने किती मेकअप केला तरी तो घोडा दिसत नाही. सो गाईज, ऑर्डर आलेली आहे. पण इकडं बघा, हे नवीन काहीतरी भेटलं आहे आणि ते आता बस येत नाही तोपर्यंत खेळणं तर चालू आहे. बघूयात आपण कोण हरतंय कोण जिंकतंय. मस्त. आणि गर्दी तर भरपूर आहे मॅगडीमध्ये. हे आमचं कराडचं मॅगडी आहे. मॅगडीच आहे. बाकी अजून KFC वगैरे अजून तर काही चालू झालेलं नाही आहे. खेळायला चालू केलं आहे. गाडी का नाही आणलीस? मोठी गाडी? मोठी गाडी कशी आणणार? पहिला दिवस आहे बघा. माणसांना गरिबी दाखवली माझी. बाबा गरीब आहे ना, मग सबस्क्राईब कशी करणार आणि फॉलो कशी करणार? गरिबी दाखवली पाहिजे. नाईस, डू फॉलो. गरीब आहे पण मॅगडीला तर खाऊ शकतो. गरीब असली म्हणून असंच ते. आपली गाडी हो, सकाराम नाव ठेवले. समोर गाडी सकाराम ठेवले गाडी.
अजून सांगितलं नाही सकाराम. गाडीचं नाव सकाराम ठेवलं. एवढी गरिबी आहे की आम्ही एक कोकमध्ये दोघांचे हो गरिबी लय मोठं. एकच कोक एकच. ही जरा पिते मी जरा पिते. तर बर्गर पण दोघात एकच घेतलं एकच. पैसा होता है पर दिखाना नहीं होता है. दिखाने के लिए नहीं ढक के रखना पड़ता. कच्चे नाही. किती पडले किती भेटणार मला? 1 2 3 4 5. 5 पडलो की जिंकलो. 4 पडलो की खाली आलो. 6 गिनले नाही जात. होच की परत नाही मग. खेळू शकत. असं काय नसतंय. चल परत चल. नाही. हे ग. असं काय नसतंय. नाही खेळू शकत. नाही 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 थांब. 4 1 2 3 4. गाईज परत एकदा वर आलोय. नशीब बघूया. जिंकायला पाहिजे 2, हरायला 1च. बॅन का दंड. काय झालं? काय काय म्हणलीस? काय झालेलं? गाडी इथे होती. हा. ठीक आहे. हा. इथनं डायरेक्टली इथनं अशी मग तुला काय वाटलं ठुकली का काय? म्हणजे साईड पडली. थांबली थांबली. थांबली. आता विमान चालू होती का काय चालू होती बघ. बर्गर खाऊन पोट नाही भरलं परत कोल्ड कॉफी. गजब गरीब आहे असं वाटत नाही का पण? म्हणून गरीब माणसांना मी कुठं नेत नाही. माहीत नसते काय करायचं असतंय त्याचं. ते कडू कडू लागतं. चाय सुट्टा बार वेगळं काय पण नाव टाकू शकतो. आता चाय सुट्टा बार कसं झालं त्यांची फ्रेंचाईज आहे. मग आपण काय टाकू शकतो? सांग. चाय पे चर्चा. चाय पे चर्चा. तर चाय से चर्चा. चाय पे चर्चा. चाय और चर्चा. मग जिथं त्यांनी टाकलंय काय कडल विथ कुल्हड. मग तिथं आपण असं टाकू किसिंग विथ कुल्हड. आहे ना गाईज? तुम्हाला काय वाटतं सांगा. बरोबर आहे ना? किसिंग विथ कुल्हड. गाईज निघालो आता बाहेर. मॅडमची बस येते म्हणून तर आपण मस्त की ब्रिजवरून जाऊ. सत्यानाश होईस का भाई? मला स्क्रीन गार्ड बसवायचं आहे फोनला. फोनला? माझ्या तर गाडीला पण स्क्रीन गार्ड आहे. हो गाईज मॅडमला गाडी चालवायची इच्छा झाली आहे तर गाडी चालवत आहे. बघा आता काय करते. पाडू बिडू नको. गाडी चालवायचं म्हणून काय काय चाललंय बघा. काय दिवस आल्यात माझ्यावर. ए मला सोडून कुठं चालली? पाडू बिडू नको. जास्त ट्रॅफिक आहे. पुलावरून तर नाही जाऊ शकत आपण. शॉर्टकट बोलते. दुनिया बोलते. सो गाईज आम्ही थांबलोय. म्हणजे आता बस येते. बसचा टायमिंग तर झालाय पण ते अर्धा तास लेट वाटतं थोडी. आणि ट्रॅफिक पण वाढत चाललंय थोडं. बघू शकता तुम्ही. बरं ट्रॅफिक होत चाललंय. कसलं घातलंय. सो गाईज थांबलोय बसचा वेट करत. बघूयात आता कधी येतोय काय करतोय. या साईडचा पूल तर नाही चालू झालेला पण पलीकडचा मे बी झालाय. आपण घरी जाताना बघूयाच. मॅडमची बस तर आलेली आहे. बस तर चांगली आहे. वॉल्वोची बस आहे. बघूयात आता मॅडम कुठं दिसतात. दिखे की नाही दिखे. चलो बाय बाय. इकडून मुंबईवरून रस्ता आलेला आहे आणि हाच तो नवीन ब्रिज. तो मोठ्या गाड्यांसाठी फक्त चालू केला आहे.
बारक्या गाड्यांसाठी अजून तर बंदच आहे, तरी पण आपण बघूयात, जाऊन दिलं तर आपण जाऊयात. काहीच आपल्याला सोडलं आहे पुलावरून. हा नवीन पूल आहे, तुम्ही बघू शकता. आपण बघू, कॅप्चर करू सगळा नवीन पूल कॅप्चर करू. मस्त पूल झाला आहे, एकदम भारी. सो गाईस, तुम्ही पूल बघू शकता. आता पुलावरतीच उभा आहे, तुम्ही पूल बघू शकता. मस्त पूल असं झालं आहे. वर्कर्स आहेत, काम अजून थोडंफार चालूच आहे, पण तुम्ही बघू शकता. ती वृंदावन सिटी आहे, टोटल आगाशीनगर, या साईडला पुणे मुंबई, आणि हा खालचा रोड आहे, जो की खालचा सर्व्हिस रोड आहे. चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. ड्रेनेज वगैरे तुम्ही बघू शकता, पाणी जाण्यासाठी ड्रेनेज वगैरे सोडलं आहे. पलीकडची लेन अजून तर बंदच आहे, पण त्यांना विचारलं तर ते बोलत आहेत की एक 10 दिवसामध्ये पलीकडचंही काम टोटल पूर्ण होईल. मोठी गाडी एकही सोडत नाही आहेत, सगळ्या सिडान SUVs आहेत. ट्रक वगैरे अजून केलेले नाही आहेत त्यांनी. व्ह्यू बघा काय वाटतं, मस्त पाहिजे, एकदम भारी. वृंदावन सिटी तुम्ही बघू शकता, मस्त. तर मित्रांनो, सगळी आजची दिवसाची कामं तर आपली झाल्यात. मैत्रिणीलाही सोडलं, सुद्धा दाखवलं. असंच प्रेम राहू द्यात, आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, आणि भेटूयात आपण अशाच एक भन्नाट व्हिडिओसोबत परत एकदा.